नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पाहत आहात पोलीस भरती. यामधील प्रश्नपत्रिका 7 भाग 1 2025 प्रश्न 25 येतो. प्रश्न पहिला, मेक इन इंडिया अभियानाचा शुभारंभ कोणी केलेला आहे? पर्याय 1 नरेंद्र मोदी, 2 मनमोहन सिंग, 3 प्रणव मुखर्जी आणि 4 राजनाथ सिंह. उत्तरे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. सोल्युशन 25 सप्टेंबर 2014 रोजी भारतात उत्पादन वाढवण्यासाठी हे अभियान सुरू केलेले आहे. प्रश्न दुसरा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पर्याय 1 प्रतिभा पाटील, 2 इंदिरा गांधी, 3 सरोजिनी नायडू आणि 4 विजयलक्ष्मी पंडित. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतिभा पाटील. सोल्युशन दिले 2007 राष्ट्रपती म्हणून कार्यरत त्यांनी स्वीकारलेला आहे. प्रश्न 3, अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? पर्याय 1 दिलाय 18 ते 40 वर्ष, 2 21 ते 50 वर्ष, 3 25 ते 60 वर्ष आणि 4 30 ते 70 वर्ष. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18 ते 40 वर्ष. प्रश्न 4, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? पर्याय 1 1956, 2 1960, 3 1962 आणि 4 1965. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1960. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्यातून महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. प्रश्न 5, जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते? पर्याय 1 अमेरिका, 2 भारत, 3 चीन आणि 4 रशिया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. सोल्युशन दिले भारतात सर्वाधिक लोकसंख्या आणि मतदार संख्या आहे. प्रश्न 6, धुळे जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर आहे? पर्याय 1 तापी, 2 गोदावरी, 3 भीमा आणि 4 कृष्णा. याचं उत्तर दिले पर्याय क्रमांक 1 तापी. धुळे शहर तापी नदीच्या काठावर किनारी वसलेले आहे. प्रश्न 7, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? पर्याय 1 एस बालदेव सिंह, 2 राजेंद्र प्रसाद, 3 सरदार पटेल, 4 जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एस बालदेव सिंह. सोल्युशन आहे स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री आहेत ते. प्रश्न 8, संगणकातील CPUचे संपूर्ण रूप काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, 2 सेंट्रल प्रोग्राम युनिट, 3 सेंट्रल प्रिंट युनिट, 4 सेंट्रल पॉवर युनिट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे संगणकाचा मेंदू. प्रश्न 9, रक्तातील कोणता घटक ऑक्सिजन वाहून नेतो? पर्याय 1 लाल रक्तपेशी, 2 पांढऱ्या रक्तपेशी, 3 रक्तपट्टिका, 4 प्लाझ्मा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाल रक्तपेशी हिमोग्लोबिनद्वारे ऑक्सिजन वाहून नेतो. प्रश्न 4, मंगलयान मोहीम कोणत्या ग्रहासाठी होते? पर्याय 1 मंगळ, 2 चंद्र, 3 गुरु, 4 बुध. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळ. सोल्युशन 2013 इस्रोने मंगळ मोहीम यशस्वी केलेली आहे. प्रश्न 11, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? पर्याय 1 जनगण मन, 2 जय जवान जय जय महाराष्ट्र माझा, 3 वंदे मातरम, 4 माझा देश महान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जय जय महाराष्ट्र माझा. सोल्युशन संगीतकार राजा बडे आणि गीतकार सूर्यकांत फणसे. प्रश्न 12, भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना झाली कोणत्या वर्षी? तर पर्याय 1 1935, 2 1947, 3 1950, 4 1955. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1935. सोल्युशन दिलंय
1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झालेली आहे. प्रश्न 13. पाण्यात विद्रव्य जीवनसत्व कोणते? पर्याय 1 अ, 2 ब, 3 ई, 4 ड. उत्तरे पर्याय क्रमांक 2 ब. ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य असतात. प्रश्न 14. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय 1 कोल्हापूर, 2 अहमदनगर, 3 सातारा आणि 4 सोलापूर. तर ह्याचं उत्तर दिले पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. साखर उत्पादनात अहमदनगर जिल्हा अग्रगण्य आहे. प्रश्न 15. भारतीय संसद 2 सभागृहाची बनलेली आहे. पर्याय 1 लोकसभा व राज्यसभा, 2 विधानसभा व परिषद, 3 राज्यसभा व न्यायालय, 4 लोकसभा व न्यायालय. उत्तर दिले पर्याय क्रमांक 1 लोकसभा व राज्यसभा. संसद द्विसदनी असून लोकसभा व राज्यसभा त्यामध्ये आहेत. प्रश्न 16. जगातील सर्वात लांब भिंत कोणती आहे? पर्याय 1 चीनची भिंत, 2 बर्लिन भिंत, 3 कुतुब भिंत, 4 रोमची भिंत. उत्तरे पर्याय क्रमांक 1 चीनची भिंत. चीनमधील ग्रेट वॉल ऑफ चायना सुमारे 21,000 किमी लांब आहे. प्रश्न 17. भारताची राजधानी कोठे आहे? पर्याय 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 चेन्नई, 4 कोलकाता. उत्तरे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. सोल्युशन दिले. 1911 पासून दिल्ली भारताची राजधानी आहे. प्रश्न 18. संविधानातील प्रस्तावनेत भारत कसा देश आहे असे म्हटले आहे? पर्याय 1 लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, 2 राजेशाही, 3 पुंजीवादी आणि 4 वसाहती. उत्तरे पर्याय क्रमांक 1 लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. सोल्युशन. प्रस्तावनेत भारत लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक असल्याचे नमूद केलेले आहे. प्रश्न 19. यामध्ये भारतीय संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती आहे? भारतीय संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती आहे? पर्याय 1 26 नोव्हेंबर 1949, 2 15 ऑगस्ट 1947, 3 26 जानेवारी 1950, 4 2 ऑक्टोबर 1950. उत्तरे पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949. संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले व 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले. प्रश्न 20. भारतातील पहिला संगणक कुठे बसविण्यात आला? पर्याय 1 पुणे, 2 दिल्ली, 3 मुंबई आणि 4 कोलकाता. तर भारतातील पहिला संगणक हा कोलकाता येथे बसवण्यात आला. पर्याय क्रमांक 4 1955 मध्ये कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेत पहिला संगणक बसवण्यात आला. प्रश्न 21. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? पर्याय 1 भंडारा, 2 नागपूर, 3 नाशिक, 4 सातारा. उत्तरे पर्याय क्रमांक 1 भंडारा. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक तांदूळ उत्पादन होते. प्रश्न 22. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? पर्याय 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 मुख्यमंत्री आणि 4 विधानसभा अध्यक्ष. उत्तरे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. प्रश्न 23. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय 1 बेंगळुरू, 2 हैदराबाद, 3 पुणे, 4 मुंबई. उत्तरे पर्याय क्रमांक 1 बेंगळुरू. इस्रोचे मुख्यालय कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये आहे. प्रश्न 24. भारताचा संविधान निर्माता म्हणून कोण ओळखले जाते? पर्याय 1 महात्मा गांधी, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 सरदार पटेल.
उत्तरे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सोल्युशन दिले संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न 25 पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? पर्याय 1 365 दिवस, 2 366, 3 360 आणि 4 364. उत्तरे पर्याय क्रमांक 1 365. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास 365 1/4 दिवस एक प्रदक्षिणा पूर्ण करते. प्रश्न भाग 2 मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका 25 ते 50 प्रश्न. प्रश्न 26 राजाने सिंहाला मारले या वाक्यातील कर्ता कोणता आहे? पर्याय 1 सिंह, 2 राजाने, 3 मारले, 4 वाक्य. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 राजाने. क्रिया करणारा म्हणजेच कर्ता हा कोण आहे? राजा. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे राजा. प्रश्न 26 आई झोपली आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? पर्याय 1 अपूर्ण भूतकाळ, 2 अपूर्ण साधा वर्तमानकाळ, 3 पूर्ण भूतकाळ, 4 विद्यार्थ. उत्तरे पर्याय क्रमांक 2 साधा वर्तमानकाळ. सोल्युशन आहे म्हणून साधा वर्तमानकाळ दर्शवतो. प्रश्न 27 आती तेथे माती. प्रश्न 27 दिलेला आहे आती तेथे माती. पर्याय 1 अति केल्यास नुकसान होते, 2 माती चांगली असते, 3 जास्त असणे चांगले आणि 4 काही न करणे योग्य. उत्तरे पर्याय क्रमांक 1 अति केल्यास नुकसान होते. सोल्युशन अतिरेक केल्यास विपरीत परिणाम होतो. प्रश्न 28 तो झपाट्याने पळाला या वाक्यात झपाट्याने हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? पर्याय 1 नाम, 2 विशेषण, 3 क्रियाविशेषण, 4 सर्वनाम. उत्तरे पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण. झपाट्याने हे क्रियेचे वर्णन करते. प्रश्न 29 सूर्य उगवतो या वाक्यात काळ कोणता आहे? पर्याय 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ आणि 4 अपूर्ण काळ. उत्तरे पर्याय क्रमांक 1 वर्तमान काळ. उगवतो हा वर्तमान क्रिया आहे. प्रश्न 30 प्रश्न 30 मध्ये दूध आटवून दही घातली, दूध आटवून साखर घातली या वाक्यातील क्रियापदे आहेत. पर्याय 1 2 3 आणि 4. यामध्ये उत्तरे पर्याय क्रमांक 2 आटवून आणि घातली 2 क्रियापदे आहेत. प्रश्न 31 बालक या शब्दाचे लिंग काय आहे? पर्याय 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 सर्वलिंग. उत्तरे पर्याय क्रमांक 1 सर्वलिंग. सोल्युशन बालक शब्द स्त्रीलिंग आहे. प्रश्न 32 नवीन या शब्दाचे विरुद्ध शब्द कोणता आहे? पर्याय 1 जुने, 2 मोठे, 3 खास, 4 सुंदर. उत्तरे पर्याय क्रमांक 1 जुने. सोल्युशन दिले नवे जुने विरुद्ध जोड आहेत. प्रश्न 33 फुलांवर या शब्दातील विभक्ती कोणती आहे? पर्याय 1 चतुर्थ, 2 सप्तमी, 3 पंचमी, 4 षष्टी. उत्तरे पर्याय क्रमांक 2 सप्तमी. वर प्रत्यय असल्याचे सप्तमी विभक्ती आहे. प्रश्न 34 झोप या शब्दाचा भाववाचक नाम काय आहे? पर्याय 1 झोपाळा, 2 झोपलेला, 3 झोपणे, 4 झोपेचा. उत्तरे पर्याय क्रमांक 3 झोपणे. क्रिया झोप, भाववाचक नाम झोपणे. प्रश्न 35 अन्न या शब्दाचे अनेक वचन काय आहे? पर्याय 1 अन्न, 2 अन्ने, 3 अन्नाचे, 4 अन्नेंना. उत्तरे पर्याय क्रमांक 1 अन्न. अन्न हे नपुंसकलिंग असून एकवचन अनेकवचन रूप सारखेच आहे. प्रश्न 34
प्रश्न 36. देव माणसाला बुद्धी देतो या वाक्यात कर्म कोणते आहे? पर्याय 1 देव, 2 देतो, 3 माणसाला, 4 बुद्धी. उत्तरे पर्याय क्रमांक बुद्धी. प्रश्न 51. n ही समसंख्या असल्यास तिच्या आधीची 7वी विषम संख्या कोणती आहे? तर आपल्याला 7वी विचारली. n 1 15, n 13, n 14, n 12. उत्तरे पर्याय क्रमांक 1 15. प्रत्येक विषम संख्या 2 ने फरक असतो, त्यामुळे 7 गुणिले 2 बरोबर 14 असून n 15 ही योग्य संख्या आहे. प्रश्न 52. 1 ते 25 या संख्यांची बेरीज किती आहे? पर्याय 1 325, 2 300, 3 350, 4 325. उत्तरे पर्याय क्रमांक 1 325. n कंसात n मायनस 1 n प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग n ची संख्या किती दिली? 1 ते 25 दिली. मग 25 गुणिले 26 डिवायडेड बाय 2. बे एक बे आणि बेत्रिक 6. किती उरलेत? 25 गुणिले 13. याचा गुणाकार येतोय 325. प्रश्न 53. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? पर्याय 1 7 ते 8, 7/6, 2 9/8, 3 9/10/9 आणि 4 8/7. उत्तरे पर्याय क्रमांक 3 10/9. अपूर्णांकात संख्येचा व हाराचा गुणोत्तर जास्त असलेला मोठा 10/9 म्हणून 1.11 सर्वात मोठा. प्रश्न 54. 27, 54, 81 या संख्यांचा लसावी काय येईल? पर्याय 1 81, 2 108, 3 162, 4 216. उत्तरे पर्याय क्रमांक 3 116, 162. 27 बरोबर 3चा घन आहे 27. 54 2 गुणिले 3चा घन 81 तर 3चा चौथा घात म्हणून LCM येतोय 2 गुणिले 3चा चौथा घात बरोबर 162. प्रश्न 55. जर 3 गुणिले 3 बरोबर 18, 4 गुणिले 2 बरोबर 12 तर 5 गुणिले 3 बरोबर किती? पर्याय दिलेत 1 15, 2 30, 3 20 आणि 4 25. उत्तरे पर्याय क्रमांक 2 30. पॅटर्ननुसार गुणुले नंतर परिणाम दुप्पट केलेला आहे म्हणून 4 दुने 8, 8 प्लस 4 12 येते. तर 5 त्रिक 15, 15 गुणिले 2 30. उत्तर येते पर्याय क्रमांक 2 30. प्रश्न 56. वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 81. मग 8चा वर्ग आहे 64 आणि 9चा वर्ग आहे 81. मग उत्तर येते पर्याय क्रमांक 2 17. 9 आणि 8ची बेरीज येते 17. प्रश्न 57. 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 याचा किती येईल उत्तर? तर थोडक्यात धरायचं 5चा घन दिलेला आहे म्हणजेच 0.125 ह्याचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 0.125. प्रश्न 58. 5चा घन गुणिले 5चा 0 घात गुणिले 5चा वर्ग. उत्तर येते पर्याय क्रमांक 3 15,625. घातांक जोडणे. मग 3 अधिक थोडक्यात 5चा घन अधिक 5चा 0 घात अधिक 5चा वर्ग. मग ह्या घातांकाची त्यांनी काय केली? बेरीज केली. या 3 आणि 2 5. 0चा काय प्रश्न नाही. मग 3 आणि 2 5. तर 5चा 5वा घात सांगितलाय. 5चा 5वा घात येतोय 3125. 5चा 3रा घात येतोय 120.
25. मग त्याचा 5वा घात येतोय 125 गुणुले 5 5 25. ह्याचा जर गुणाकार गेला तर 3125 येतोय. प्रश्न 59. जर 15/3 अधिक 2 गुणुले 4 बरोबर क्वेश्चन मार्क, तर ह्याचं सोडवायचं जर झालं 5 1 3 1 3 3 5 15. मग किती उरलं इथं 5 गुणुले 3 5 15. 5 उरले. हां 5 उरले. मग 2 गुणुले 4 4 दुने 8 15 आणि 5 आणि 8 ह्याच्यातलं उरलं 4 4 दुने 8. ह्याचं उत्तर आलं 8 आणि हे आलं 5. 5 आणि 8ची बेरीज येते 13. प्रश्न क्रमांक 60. 6 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. एका नव्या मुलाचा समावेश झाल्यावर सरासरी 13 झाली तर नवीन मुलांचे वय किती येईल? उत्तर सोल्युशन दिलंय. 6 मुलांचे 12. 6 मुलांची सरासरी आहे ते 12 म्हणजे 12 × 72 आणि 7 13. 7 गुणुले 13. 13 जणांची सरासरी किती आहे? 91. मग नवीन मुलांची सरासरी 91 वजा 72 केले तर उत्तर येते 19. पर्याय क्रमांक 1. 2 क्रमवार संख्यांचा वर्ग फरक 33 आहे तर त्या कोणत्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 18. प्रश्न 62. एका गाडीचा वेग 45 किमी प्रति तास असल्यास ती 180 किमी अंतर किती वेळात पार करेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 तास 3 तास 4 तास आणि 5 तास. उत्तर दिले पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न 61. 2 क्रमवार संख्यांचा वर्गमापक 33 आहे तर त्या कोणत्या? पर्याय 1 16 17 2 17 18 3 18 19 4 15 16. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 18. n कंसात n + 1 चा वर्ग फरक. तर वर्ग फरक म्हणजेच n 1 चा वर्ग 1 अधिक 1 म्हणजे बरोबर 2. या पद्धतीने केलेला आहे. तर प्रश्न पर्यायामध्ये दिल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 17 आणि 18 हे ह्याचे उत्तर निघत आहे. प्रश्न 62. एका गाडीचा वेग 45 किमी प्रति तास असल्यास ती 180 किमी अंतर किती वेळात पार करेल? पर्याय 1 2 तास 3 तास 2 3 तास 3 4 तास आणि 4 5 तास. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 तास 4 तास. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ दिलेला या 180 किमी. मग 180 किमी भागिले अंतर वेग किती आहे? 45 किमी प्रति तास वेगाने राहते. मग भागिले 45 45 1 45 45 चोक 180. 4 तास वेगाने ती गाडी पार करेल. किती वेगात पार करेल? 4 तास. क्वेश्चन 63. जर a = 2 b = 4 c = 6 d = 8 तर ई का मान ज्ञात करो. ई किती? पर्याय 1 9 2 10 3 12 आणि 4 11. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. प्रत्येक अक्षरांचे मूल्य 2 ने वाढते आहे म्हणून ईचे मूल्य ई ही संख्या 5व्या स्थानावर येते तर त्याचे 2 ने मूल्य वाढते म्हणजे 5 दुने 10. हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 64 मध्ये x बरोबर 7चा वर्ग मायनस 6चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क. पर्याय दिलाय 1 11 2 12 3 13 आणि 4 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11. a² - b² = a + b. दुसऱ्या कंसात a - b बरोबर 13 गुणुले 1 बरोबर 13. मग उत्तर दिले पर्याय क्रमांक
3 13. 13 हे उत्तर बरोबर येत आहे. योग्य पर्याय हा 13 आहे. इथं उत्तर क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 65. 200चा 15%. 200चा म्हणजेच गुणुले 15 भागिलेच 100. मग या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, खाली किती राहिले 2 आणि 15. 15 दुने 30. 30 हे उत्तर बरोबर येईल. पर्याय दिलाय पर्याय क्रमांक 1 25, 2 30, 3 35 आणि 4 40. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30. प्रश्न 66. जर पेनाची किंमत 20 रुपये आणि वहीची किंमत पेनाच्या दुप्पट असेल तर 3 पेन 2 वह्या किती किमतीस मिळतील? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120. वही 40. 3 वह्यांची किंमत सांगितली या 3 गुणुले 20 अधिक 2 गुणुले 40 बरोबर 60 अधिक 80 बरोबर 140. 140 हे उत्तर 140 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. इथं चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 द्यावा लागेल. क्वेश्चन 67. जर एका वस्तूची किंमत 25% कमी केली तर ती रुपये 600ला मिळते. मूल्य किंमत किती? तर ह्याचं पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 700, 2 720, 3 750 आणि 4 800. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 800. 75%. 75% बरोबर 600. तर 600ला 100% सांगितले. तर 800 म्हणजेच ह्याचे उत्तर येते 800. क्वेश्चन 68. एका नळाने एक टाकी 5 तासात भरते तर 2 नळाने ती टाकी किती तासात भरेल? पर्याय क्रमांक 1 2.5, 2 3, 3 4 आणि 5 4 5. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2.5. 2 नळ दुप्पट वेळ बरोबर अर्धा 2.5 तास. प्रश्न 69. 48 विद्यार्थ्यांच्या वर्गात 12 मुली आहेत तर मुलांचे टक्केवारी किती? प्रश्न पर्याय दिलाय 1 70%, 2 75%, 3 60% आणि 4 80%. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 75%. मुलगे 48 वजा 12 36 येतात आणि 36 भागिले 48 हे दिलेले आहे ती मुलगे. मग 36 भागिले 48 गुणुले 100. 100ला किती? ह्याला भाग घालवायचा आहे. 2 भाग जाईन. 36 गुणुले 48 भागिले 100. 2 भाग घालू. इथं 50. 2 दुने 4, 2 चौक 8. परत पण 4 2 भाग जातोय. इथे 25. 2 1 2 आणि 2 दुने 4 12 येते. 12 आल्यानंतर आता वरती आलंय 36 आणि 12 भागिले खाली येते 25. 25 5ने भाग जाते 1 घालून 75% उत्तर येते. ह्याला भाग घालून 75% उत्तर काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 70. एक व्यक्ती उत्तर दिशेकडे पाहत आहे. तो 3 वेळा उजवीकडे वळतो तर शेवटी कोणत्या दिशेला पाहतो? पर्याय दिला 1 पश्चिम, 2 पूर्व, 3 दक्षिण आणि 4 उत्तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्व. 3दा 90 अंशाच्या कोनात उजवीकडे पूर्व म्हणजेच इकडं पूर्व काढलं, इकडं उत्तर काढलं, इथं पूर्व पश्चिम काढलं, इकडं दक्षिण काढलं. तर तो मनुष्य एक व्यक्ती उत्तर दिशेकडे पाहत आहे. एक व्यक्ती उत्तर दिशेकडे पाहत आहे म्हणजे इकडे पाहत आहे आणि तो 3 वेळा उजवीकडे वळतो. तो इकडं पाहता असल्यानंतर त्याचा उजवा हात हा इकडं असेल. 3 वेळा उजवीकडे वळतो. 1 2 आणि 3 हे 90 अंशाच्या कोनात वळत आहे. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? त्याचे तोंड हे पूर्व दिशेला असेल. इकडची ही पूर्व दिशा आहे. तो इथं आलेला आहे म्हणजेच त्याचे तोंड पूर्व दिशेला असेल. पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 71. जर सूर्य पूर्वेला उगवतो तर चंद्र कुठे उगवतो? पर्याय 1 पश्चिम, 2 दक्षिण, 3 उत्तर, 4 पूर्व. उत्तरे पर्याय क्रमांक 4 पूर्व. चंद्रही पूर्वेकडून उगवतो. प्रश्न 72. 10 गुणिले 10 चा घन किती? तर 10 गुणिले 10 चा घन हा 100 येतोय. 10 गुणिले 10, 10 गुणिले 10 बरोबर 100. तर 10चा घन सांगितला आहे. 10चा घन म्हणजेच 10 गुणिले 10 गुणिले 10. तर ह्याचा घन येतोय 1000. मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. घन पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 5. 9 गुणिले 9 गुणिले 9 अधिक 99 अधिक 999 ह्याचे बेरीज किती येईल? मग ह्याची बेरीज केलेली आहे. 9 9 18 9 27 27 7 8 4 2 9 2 18 18 7 18 18 ने उत्तरे पर्याय क्रमांक 2. उत्तरे पर्याय क्रमांक 1 1107. प्रश्न 74. कोणती संख्या दोन्ही वर्ग व घन आहे? पर्याय 1 36, 2 34, 64, 3 125 आणि 4 81. तर पर्याय क्रमांक 2 64. 8 8 64चा 8चा वर्ग 64 आणि 4चा घन हा 64 येतो आहे. म्हणून ही संख्या ही वर्ग आणि घन आहे. प्रश्न 75. 1 3 9 आणि 27 वर्णमाला पूर्ण करा किंवा शृंखला पूर्ण करा. तर 27 गुणिले 3, 1 गुणिले 3 बरोबर ही 3 येते. 3 गुणिले 3 बरोबर 9 येते. 9 गुणिले 3 9 त्रिक 27 येते. आणि 27 गुणिले 3 81. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 76. श्रेणी 2 5 10 17 26 आणि क्वेश्चन मार्क. तर यामध्ये 26 अधिक 11 बरोबर 37 हे उत्तर आहे. म्हणजेच 2 अधिक 2 5 2 10 10 7 17 17 2 14 17 10 7 14. तर 26 अधिक 11 बरोबर 37 हे उत्तर बरोबर येते. 3 5 7 9 या 3 5 7 9 11 13 17 19 याप्रमाणे फरक आलेला आहे. तर 26च्या नंतरनं अधिक 11 यामध्ये प्लस केलेलं आहे. त्याप्रमाणे उत्तर 26 अधिक 11 बरोबर 37. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येत आहे. प्रश्न 77. 3 6 11 18 आणि क्वेश्चन मार्क. श्रेणी पूर्ण करायची आहे. 3 5 7 9 11 13 17 19. तर यामध्ये 3 3 अधिक 3 5 6 येते. 6 7 त्यात 7 मिक्स केले 9 11 13 17 19 याप्रमाणे फरक आहे. तर 18 अधिक 11 बरोबर 29 हे उत्तर बरोबर येत आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 78. खालीलपैकी वेगळी संख्या निवडा. 2 3 5 9 आणि 11. तर वेगळी संख्या कोणती येते? ह्या 9. कारण 2 3 5 7 9 11 13 17 19 हे 9 हे बाजूला निघत आहे. 9 ही संख्या मिश्र संख्या आहे. बाकी सर्व अभाज्य संख्या आहेत, म्हणजेच मूळ संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 79. कोड CODE बरोबर DPE आणि F येते. तर BIRD बर्ड म्हणजेच काय येईल? तर बीच्या पुढं C येते, Cच्या पुढं आयच्या पुढं J येते, Rच्या पुढे S येते आणि Dच्या पुढं E येते. पर्याय क्रमांक 1
CJSE हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 80. जर आज शुक्रवार असेल तर 100 दिवसांनी कोणता वार येईल? पर्याय क्रमांक 1 सोमवार, 2 बुधवार, 3 शुक्रवार आणि 4 रविवार. उत्तरे पर्याय क्रमांक 4 रविवार. 100 वजा 7 बरोबर 100 दिवसांनी म्हटलंय 7 म्हणजेच आठवड्याचे वार 7. उत्तर येते 14 म्हणजेच 2 दिवस पुढे रविवार येईल. प्रश्न 81. जर ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3, डॅश डॅश डॅश, झेड बरोबर 26 तर WRD म्हणजेच काय? W बरोबर 23, O म्हणजेच 15, R म्हणजेच 18 आणि D बरोबर 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 60 हे उत्तर बरोबर येईल. 23 अधिक 15 अधिक 18 अधिक 4 बरोबर 60 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. 14, 21, 28, 36 आणि 49. बाकी आता यामध्ये पर्याय क्रमांक 1 दिलाय 14, 2 दिलाय 21, 3 दिलाय 28 आणि 4 दिलाय 36. उत्तर दिले पर्याय क्रमांक 4 36. बाकी सर्व ह्या संख्या आहेत त्या बाकी सर्व 7ने विभाज्य आहेत. 36 ही संख्या 36 ही संख्या 7ने विभाज्य नाही, म्हणजे 7ने 36ला भाग जात नाही. 7 दुने 14, 7 त्रिके 21, 7 चौक 28 आणि 7 पाचा 35, 7 साती 49 आणि फक्त ही वेगळी संख्या आहे म्हणून हिला भाग जात नाही. त्यामुळे ही संख्या वेगळी आहे. पर्याय क्रमांक 4 36 ही संख्या बाहेर निघत आहे. प्रश्न 83. जर SALT या शब्दात पहिले शेवटचे अक्षर बदलले तर नवीन शब्द काय तयार होईल? पर्याय क्रमांक 2 TALS म्हणजेच यसच्या जाग्यावर टी करायचं आणि टीच्या जाग्यावर यस करायचं. TALS हे उत्तर बरोबर येईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 84. 52 पत्त्यांच्या एका संचातून 13 पत्ते काढले, उरले किती? पर्याय क्रमांक 1 37, 2 38, 3 39 आणि 4 40. उत्तर दिले पर्याय क्रमांक 3 39. 52 वजा 13 बरोबर 39 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 85. जर एचा मुलगा बी आहे, आणि बीचा पिता सी आहे, तर सी आणि एचे नाते काय? पर्याय 1 दिले आजोबा नातू, 2 दिले पिता मुलगा, 3 दिले भाऊ आणि 4 दिले काका. उत्तरे पर्याय क्रमांक 1 आजोबा आणि नातू. सी हा बीचा पिता आणि ए हा बीचा मुलगा, तर सी हा एचा आजोबा आहे. प्रश्न 86. कोणता शब्द उलट सुलट वाचल्यावर तोच राहतो? पर्याय क्रमांक 1 DAD, MOM, MAD, RAM. उत्तरे पर्याय क्रमांक 1 MOM हे दोन्ही शब्द बाजूंनी एकसारखे वाचले जातात. प्रश्न 87. प्रश्न दिलाय फार्मरला क्रॉप तर टीचरला काय? ह्याचा संबंध ह्याच्याशी तर ह्याचा संबंध काय? विद्यार्थी, शाळा, धडा आणि फळा. उत्तरे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी. शेतकरी पिके तयार करतो, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 88. एका पिशवीत 5 जोड्या हातमोज्या आहेत. एकूण मोजे किती? पर्याय क्रमांक 1 5, 2 7, 3 10 आणि 4 12. उत्तरे पर्याय क्रमांक 3 10. एक जोडी बरोबर 2 हातमोजे म्हणजेच 5 जोड्या किती? 10. प्रश्न 89. LEFT लेफ्ट म्हणजेच RIGHT राईट असे कोड लिहितात तर UP म्हणजेच काय?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DOWN, उलट अर्थाने कोडिंग केलेले आहे. प्रश्न 90. जर एका शब्दात प्रत्येक अक्षरांच्या जागी त्यानंतरचे अक्षर आले तर सनचे कोड काय येईल? पर्याय क्रमांक 1 TFO, 2 TFM, 3 TUN, 4 TVN. उत्तरे पर्याय क्रमांक 1 TVO, STUV, UV आणि NO याप्रमाणे ह्याचे उत्तर काढलेले आहे. प्रश्न 91. जर आज बुधवार असेल तर 45 दिवसानंतर कोणता वार असेल? 1 रविवार, 2 सोमवार, 3 मंगळवार आणि 4 गुरुवार. उत्तरे पर्याय क्रमांक 2 सोमवार. 45 वजा 7, 7 कशासाठी? आठवड्याचे वार 7 म्हणून 7, आठवड्याचे दिवस 7 म्हणून 7 बरोबर 6. शेष म्हणजेच 3 दिवसानंतर बुधवार प्लस 3 दिवस म्हणजे सोमवार येईल. प्रश्न 92. खालीलपैकी कोणते एकत्र बसत नाहीत? शब्द एकत्र बसत नाहीत. पर्याय 1 पेन आणि शाई, कात्री आणि कापणे, 3 ब्रश आणि रंग, 4 झाड आणि फळा. उत्तरे पर्याय क्रमांक 4 झाड आणि फळा यांचा संबंध नाही. प्रश्न 93. जर पाऊस ढग तर भूक म्हणजेच काय? पावसासाठी पाऊस आला तर ढग आला तर पाऊस येतो. तर भूक लागली तर आपण काय करतो? अन्न खातो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. पाऊस ढगामुळे येतो तर भूक अन्नामुळे भागू शकते. प्रश्न 94. 1 4 9 16 25 36 2 49 3 32 4 30. उत्तरे पर्याय क्रमांक 1 36. n स्क्वेअर म्हणजेच 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. याप्रमाणे हे गणित सोडवलेलं आहे. प्रश्न 95. जर 8 गुणुले 2 बरोबर 20 आणि 6 गुणुले 3 बरोबर साहित्रिक 18 तर 5 गुणुले 4 बरोबर किती? 4 2 8, 8 गुणुले 2 20, 10 2 20. पर्याय दिला आहे 1 25, 2 20, 3 22 आणि 4 24. उत्तरे पर्याय क्रमांक 4 24. पॅटर्न पहिली संख्या अधिक दुसरी संख्या गुणुले 2. मग पहिली संख्या काय आहे? 8 गुणुले 2 बरोबर गुणुले 2 म्हणजेच 8 2 16, 8 2 16, 16 आणि अधिक गुणुले 2 प्लस 4 म्हणजेच ह्याचं उत्तर येते 20 आणि 5 गुणुले 4 5 चौक 20, 5 चौक 20, 20 वजा 5 बरोबर 15. तर याचं उत्तर दिले पर्याय क्रमांक 4 24 दिले उत्तर. पर्याय क्रमांक 5 चौक 20, 20 आणि ही दुसरी संख्या म्हणजेच 5 गुणुले 4, 4 पंचे 20 दिले आणि त्याच्या पुढची संख्या म्हणजे किती आहे? 4, 4 पंचे 20 आणि 4 24, 24 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल. काय केले काय? प्रश्न 96. जर PAPR पेपर 5 अक्षरे तर PENCIL किती अक्षरे आहेत? पर्याय 1 4 2 5 3 6 4 7. उत्तरे पर्याय क्रमांक 6 6 अक्षरे आहेत. प्रश्न क्रमांक 97. एका घड्याळाचे काटे 1 दिवसात किती वेळा एकत्र येतात? पर्याय क्रमांक 1 12, 2 22, 3 24, 4 11. उत्तरे पर्याय क्रमांक 2 22. 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा. प्रश्न 98. जर NERचे कोड OFBS असेल तर FARचे कोड काय? पर्याय 1 GBS, 2 GBS. तासात प्रत्येक अक्षर 1 प्लस FG, AB, RS आणि GBS. पर्याय क्रमांक 1 GBS हे अक्षर
हा पर्याय बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 99. एका व्यक्तीने पूर्व दिशेला पाहून सुरुवात केली. उजवीकडे दोनदा 90 अंशात वळाला. शेवटी डावीकडे एकदा 90 अंशात वळाला. शेवटी तो कोणत्या दिशेला पाहत आहे? पर्याय 1 उत्तर, 2 पश्चिम, 3 दक्षिण, 4 पूर्व. उत्तरे पर्याय क्रमांक 1 दक्षिण. दिशा काढू. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. त्याप्रमाणे हे 90 अंशाचा कोन हा 90 असतो, हा 90 असतो, हा 90 असतो आणि हा 90 असतो. म्हणजेच पूर्ण जे माप आहे 360 अंश असते. त्याप्रमाणे तो दक्षिण दिशेला पाहत आहे. लास्टला म्हणजेच ह्या दिशेला पाहत आहे. प्रश्न 100. खालील शब्द क्रम लावा. फूल, झाड, बियाणे आणि फळं. तर पर्याय दिलेत ह्याचे. पर्याय क्रमांक 1 3, 2, 5, 3, 2, 4 आणि 1. तर उत्तर दिले पर्याय क्रमांक 2 3, 2, 1 आणि 4. पहिल्यांदा काय येईन? बियाणे येईन, परत झाड येईन, झाड लावल्यानंतर फुल येईन, फुलानंतर फळ येईन. याप्रमाणे म्हणजेच हे क्रमांक 3, हा 2, हा 1 आणि हा 4. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.